कलियुग केवळ नाम आधारा. रामचरित मानस मध्ये हा श्लोक दिलेला आहे. म्हणजेच कलियुगामध्ये नामजपाने तुम्ही ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकता. परंतु कोणत्या देवाचा नामजप कोणत्या माळेवर करावा हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊया. तुळशी माळ. तुळशी माळ ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या माळेवरती भगवान विष्णू, भगवान कृष्ण, भगवान राम यांचा नामजप तुम्ही करू शकता. ही आहे वैजयंती माळा. तुळशी माळेप्रमाणेच भगवान विष्णूंना वैजयंती माळा सुद्धा अत्यंत प्रिय आहे. या माळेवर सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंचा तसेच माता लक्ष्मीचा नामजप करू शकता. कमलगट्ट्याची माळा म्हणजेच कमळाच्या बीजापासून बनवलेली माळा. ह्या माळेवरती नामजप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मीच्या सर्व मंत्रांचा जाप तुम्ही कमलगट्ट्याच्या माळेवरती करू शकता. रुद्राक्षाची माळा. रुद्राक्षाच्या माळेवरती महादेवांच्या सर्व मंत्रांचा जप तुम्ही करू शकता. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या माळेवरती करू शकता. स्फटिक माळा. ह्या माळेवरती सर्व देवींच्या मंत्राचा जप करता येतो. तसेच विद्यार्थी आणि स्त्रियांनी स्फटिकाच्या माळेचा जास्तीत जास्त वापर करावा, ज्याने मनशांती लाभते, अभ्यासात लक्ष लागते, अभ्यासातला फोकस वाढतो, तसेच आयुष्यात क्लिअरिटी येते. आहे लाकडी मण्यांची माळा. माळेवरती तुम्ही सर्व प्रकारचे मंत्र जाप करू शकता. अशीच नवनवीन माहिती मिळवून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.